पुसद विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते आदरणीय मनोहरराव नाईक साहेबांचा आज वाढदिवस. या वाढदिवसांच्या निमित्ताने त्यांचं अभिष्टचिंतन करत असताना मी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य तथा निरोगी आरोग्य संपदा लाभो. प्रदीर्घ काळापासून या पुसद विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे आदरणीय नाईक साहेब, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि शेतमजुरावर जीवापाड प्रेम करणारा हा नेता, इतरांच्या जीवनामध्ये आनंद पेरणारा, मितभाषी, संयमी आणि अत्यंत विनम्र या अशा लोकनेत्यास दीर्घ आयुष्य लाभो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. आणि पुनश्च त्यांना मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून व माझ्या कुटुंबाकडून त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा देतो. मी महादेव तुकाराम डोळस राहणार मांडवा. मनोहर नायकाच्या कार्याबद्दल मांडव्याची माहिती देत होती. मनोहर नायकाचं कार्य, आमच्या गावात पाणी टंचाई असताना पहिल्या 2 वॉटर सप्लाय असतात नाईक साहेबाच्या काळात. त्याच्यानंतर मनोहर नाईक साहेबांनी आमच्या गावात 60 लाख रुपये लावून बोरीवून पाणी दिलं आणि गावात पहिला फंड 1995ला आमदार झाले होते. पहिला फंड मांडव्याला दिला होता. डांबर रोड केलं होतं. अनेक कामं मांडव्या गावात केलेली आहेत. नागोजी महाराजांचा सभा मंडप दिलं 25 लाखाचं. वॉटर सप्लाय 60 लाखाचा. अनेक गिरवी मुलं लावली. बरेच कार्य काही केलेले आहे मांडव गावात. आणि त्यांचे कार्यकर्ते गवली एजंट मिळाला मात्र मांडव्याला मनोहर नाईकाच्या काळात एजंट मिळाला नव्हता. फक्त 3 मतदान 95ला गेले होते. ज्यावेळेस मनोहर नाईक 1200 मतांना आले होते त्यावेळेस मांडवा गावातून फक्त 3 मतदान गेले होते. गवलीत 25 मतदान गेले होते. मांडवा गाव अतिशय प्रेम करणाऱ्या मनोहर नाईकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.